नमस्कार मित्रांनो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आपण चाललो आपल्या भावाच्या लग्नाला गावी, जे मी गेल्या ब्लॉगमध्ये मेन्शन केलं होतं. आणि माझा हा प्रेक्षक बघताय तो चांगलं वाटतंय मला. तर मी आज माझ्या मैत्रिणीच्या फॅमिलीसोबत पहिल्यांदाच गावी चाललो आहे बसने. कारण भाई ट्रेनमध्ये एवढी गर्दी आहे, ती गर्दी बघून माझी जिरली. माझे आई बाबा चालले आहेत वेगळ्या बसने, ते पण AC च्या. आणि माझा भाऊ चालला आहे ट्रेनने. तर आमचं ट्रॅव्हलिंग जरा वेगळंच चालू आहे यावरची. आणि मी माझ्या मैत्रिणीच्या फॅमिलीसोबत ब्लॉगला आले. अरे ब्लॉगला आले, ट्रॅव्हलिंग करतोय भाई. सॉरी. आणि भाऊ 12वी त्या भावाचा उद्या रिझल्ट आहे. हो, कसं वाटतंय? पास आहे की नाही? आरामात. किती? 35. आणि अजून आपल्याकडे अजून एक आहे कॅन्डिडेट 12वीचं. मॅम बोला. कसं वाटतं 12वी भाई उद्या रिझल्ट आणि आज ट्रॅव्हलिंग करते? मला तर चांगले पर्सेंटेज येणार. हां. आणि कॉन्फिडन्स. किती टक्के? 80 गाईज 80 बघूया. मी उद्या रिझल्ट मी टाकेन. आणि आपलं गाव आहे गणपतीपुळ्याला. तर पास होण्याच्या म्हणजे भीतीमुळे ना काय पाया पडायला चालले गणपतीपुळ्याला. बाई चांगले टक्के येऊ दे. आणि जर नाही आले तर मी हिला आज टाकेन ब्लॉग बाई हिचा म्हणजे मेन्शन करून. चालेल का? 80 बाई 80च्या आसपास ना. ठीक आहे. तसंही आता पॅटर्न एवढं आहे की 90-100 तर सगळेच काढतात. तर हां, आपल्यासोबत काका पण आहे. ते बघा झोपले का काका? कसं वाटतं काका? पहिल्यांदा मी तुमच्यासोबत येतो. हो, छान, खूप छान सुंदर. वाटतंय. आमचा आता शॉप बंद झालं. आमचा खाण्यापिण्याचा फ्रीज आता चालू होता, पण मी जरा लेट ब्लॉग सुरू केला. आहे का हे बघा गाईस, हेल्दी फूड बाई. काकडी आहे, चांगले काकडी. तुम्ही कापले? हो, चांगली कापले काय? चांगली कापले. आणि आपले काका काकी अजून एक आहेत जे मागे बसलेत. मी तुम्हाला दाखवतो. पुढे अरे आत्या, सॉरी आत्या. बोला. कसं वाटतं? बोल. छान वाटतंय. छान वाटतं. मस्त गावी बसून आरामात. मस्त आरामात बसून जायचं. छान वाटतं एकदम. तुम्हाला काकडी हवी? नाही, मी खाल्ली ना काकडी. कशी होती? मस्त होती. मस्त थंड होती. थंड गार. छान वाटलं. हो, हा, थंड गार. आपण काकांकडे जाऊया, विचारूया या लवकर. हो भाई. काका ब्लॉग सुरू केलाय. कसं वाटतं तुम्हाला? हो, छान वाटतंय. काकी बोलतात मस्त वाटतंय. मग ते एकदम बसून आरामात एकदम फर्स्ट क्लास. एन्जॉय ना. काय म्हणतात प्लॅन काय? गावी गावी जाऊन एन्जॉय करायचंय. एन्जॉय करायचं. हो. आणि तुझ्या लग्नाचा माझ्या भावाचं लग्न आहे का? माझ्या लग्नाला तुम्हाला नक्की एन्जॉय करायचंय. हो. ही जमाल्या बसमधली आपण कंटिन्यू करूया पुढे. आणि माझ्या भावाला आणि पप्पांना पण व्हिडिओ काढायला सांगितले, तर ते मी ॲड करीन. मी सुरुवातीला खूप घाबरत होतो. मला अशी भीती वाटत होती बाई. खूप वेळ झाला ब्लॉग म्हणजे गाडी सोडून खूप वेळ झाला, पण मी सुरू नाही केलं. मग मला गाईज सौरभ जोशी आठवला, त्याचा बसमधला ब्लॉग आठवला. आणि मी आता सुरू केलं आहे ब्लॉग. आणि कंटिन्यू करूया पुढे. बाई अरे अजून एक राहिलं बाई. माझ्यासोबत आहे कॅमेरामॅन यश, जो पहिल्यांदा माझा म्हणजे कोणतरी कॅमेरा घेऊन माझा ब्लॉग काढतोय बाई. हां, दिसणार नाही, त्याला दाखवेन मी नंतर. तर मी त्याचा अकाउंट टाकेन, तो रील वगैरे एडिट करतो, चांगलं करतो. तर तुम्ही सपोर्ट करा भावाला. आणि जर तुमचं असेल काही एडिट वगैरे करायचं तर तुम्ही त्याला कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. सध्या परीक्षा संपलेल्या आहेत. गावाला कोकणवासियांना गावी जाण्यासाठी सर्व तयारी झालेली आहे. लग्नासाठी आंबे काजू वगैरे खाण्यासाठी. परंतु गावाला जाण्यासाठी ट्रेनचा प्रवास खरोखरच दिवसांदिवस मुश्किलीचा होत चालला आहे. भयंकर गर्दी होत चालली आहे रेल्वेला. त्यामुळं आम्ही श्री गजानन ट्रॅव्हल्स AC वाली बस बुक करून चाललो आहे. आमच्या गावी लग्न आहे भावाच्या मुलाचं. त्या लग्नासाठी आम्ही ACची गाडी बुक करून चाललो आहे. विलेपार्ले हनुमान रोडच्या इकडे बसलो आहे आणि जाकादेवीला उतरणार उद्या सकाळी 7:30-8 वाजता. रेल्वेने मोठी जीव
धरून प्रवास करण्यापेक्षा AC बसने गेलेलं अतिउत्तम. नमस्कार मित्रांनो, मी आता दादरला आहे. दादरवरून मला जायचं आहे CST वरून मला ट्रेन पकडायची आहे गावी जाण्यासाठी VT वरून. आणि मम्मी पप्पा आणि दादा वाटतं बसने गेले. सो दादा अर्धा ब्लॉग तिकडनं काढतोय, अर्धा ब्लॉग मी इकडनं काढतोय. मला बस जमत नाही म्हणून मी त्यांच्यासोबत नाही गेलो. नंतर भेटू आपण. आणि गायज आपण पोहोचलो आपल्या गावी घरी. लगेच ओळखतो बाप्पांना. हा बघा आवाज तुमचा पोट बघतो यार. बस बस हा बसमध्ये मला नंतर व्लॉग बनवता कंटिन्यू करता आला नाही. मी झोपलो होतो भाई आणि झोपूनच होतो. आणि आत्ता आम्ही पोचलोय घरी भाई. पप्पा आणि मी म्हटलं आम्ही बसने आलो वेगवेगळे, तर आम्हाला खूप उशीर झाला. आणि भाऊ आपला ट्रेनने एकदम लवकर आला वा, एकदम झोपून वगैरे. बँगलोर CST वरून, तुम्हाला माहीत असेल तर भाई साहेब. आणि आता उतरतोय काहीच जमत नाही. थांबा, हे बघा हे आपलं घर आहे. आणि हे बघा, चल आलो. हां दादा पूजा करतोय. आत्या बरे. तर गाईस तुम्ही बघितलं असेल, भाऊ ट्रेनने एकदम आरामात झोपून आला. भाऊ जिंकलेला आहे. आम्ही खूप ह्याच्या आधी निघून पण उशिरा पोहोचलो. भाऊ आमच्या आधी पोहोचला. माझ्या फेवरेट काकी आणि आमच्या काकी आले आहेत. मग अशी कंटिन्यू नाही केला ब्लॉग, झोपलो. अरे तयार होते जेवले. आणि आता जरा दुपारी कायच खूप ऊन आहे, खूप ऊन आहे भाई. गावी उकडत आहे नुसतं. आणि आमचे सगळे फॅमिली मेंबर बसलेत. बाबा जरा विचित्र वाटत, बरं ठीक आहे. लहानपणाची आठवण आपल्या भावासोबत रेसिंग लावतो. बघूया कोण जिंकतं. मजा आला. तर गाईज आता आपण चाललोय नदीवर, आपल्या गावच्या नदीवर कपडे धुवायला आणि पाणी भरायला. गाईज पाण्याची मोटर चालू करायला, म्हणजे आमच्या गावच्या वाडीतल्या टाकीत पाणी भरेल आणि मग आम्हाला ते मिळेल, माहीत नाही. आणि ही गाईज ही आपली विहीर आहे. इथे हे बघा, हे मोटर लावलेली आहे, पाईप. गाईज मोटर सुरू केली आहे. हां काय म्हणताय काका? हे करायचं, दाबायचा. 10 मिनटं झाल्यावरती ते बटन दाबू, म्हणजे बंद होईल ना स्वतःहून. काही करायचं लाल दाबल्यावर. ठीक आहे. तर गाईस तोपर्यंत जरा या मस्त पाण्याशी बसून आनंद घेऊया. हा बघा, हा काय सूर्यनमस्कार काय करतोय? पाणी पितोय की सूर्यनमस्कार मारतोय? मित्रांनो, गावचं ओरिजिनल पाणी गाईस, एकदम स्वच्छ पिण्यासारखं पाणी भाई. याच्या ह्या पाण्यासारखी चव कुठे नाही. खूप भारी भाई, खूप भारी. तुम्ही म्हणत असाल आता बारकू आंघोळ करत होता आणि मी पाणी पितोय. त्या पाण्याचा फ्लो त्या साईडला आहे, त्यामुळे बारकू तिकडे आंघोळ करत होता आणि मी इथे पाणी पितोय. आणि तसंही ते स्वच्छच पाणी होतं भाई. काही यात गढूळपणा नाही किंवा काही नाही भाई. खूप छान पाणी. आणि मासे वगैरे दिसत असतील बघ, इकडे मासे वगैरे दिसतात. तर मासे येत नाही पिता पिता, पण ठीक आहे. खूप भारी पाणी आहे, खूप भारी. कडक भाई, सुंदर. आणि मित्रांनो, इथे लग्न मंडप बांधण्याची तयारी सुरू झाली. हे बघा, इथे आपल्या अंगणात मंडप बांधताय. मित्रांनो, तयारी सुरू आहे लग्नाची खाली. आणि आम्ही आता निघालोय मार्केटला थोडं सामान घ्यायला. तर वाटेत तुम्हाला एक गोष्ट दाखवतो.
आमच्या गावातली एक गोष्ट आहे, म्हणजे एक ऐतिहासिक कातळ शिल्प ते. मग कातळ शिल्पच बोलतात. पण मला रिव्हील करायचं नव्हतं. अच्छा असं आहे काय? परत अच्छा ठीक आहे, कातळ शिल्प आहे काय, आमच्या इथे कातळ शिल्प आहे. मी तुम्हाला दाखवतो चला. आणि हे बघा इथे आहे हे कातळ शिल्प. तर मित्रांनो हे बघा इथे कातळ शिल्पाची इथे माहिती पण दिली आहे. बरेच पर्यटक इथे येऊन जात आहेत आणि ह्याची केस चालू होती समथिंग एक दीड वर्षापूर्वी, आणि तिथे प्रूव्ह झालं की हे 10-12 वर्षांपूर्वीचं जे कातळ शिल्प म्हणजे कातळावर जांभ्या दगडावरती हजारो वर्षांपूर्वी मानवाने चित्र कोरली होती ती आहेत. आणि ही सिद्ध झाली आहेत की ही तीच आहेत 10-12 हजार वर्षांपूर्वीची. तुम्हाला दाखवतो या. आणि भाई हे सौभाग्य आमचं की हे आमच्या गावात आहे भाई. तुम्हाला दाखवतो इकडे हे बघा इथे माहिती दिली आहे. देऊळ गाव आहे आपलं आणि कातळ शिल्प इंग्लिश मराठी जे काय बोलू शकतो, म्हणजे हे मान्यता दिली की हे खरं आहे. आणि इथे चित्रचा बॅनर आहे पण दाखवते. हे बघा हे बघू शकता, ही चित्र आहे ना, ही हजारो वर्षांपूर्वीची मानवाने काढलेली चित्र आहेत आणि खरी आहेत. आणि इथे भाई मानव होते तेव्हा आणि ही सिद्ध झाले. तुम्हाला दाखवतो आता, ओरिजिनल दाखवतो. हे तुम्हाला दिसतंय आता, ह्याच्यात कसं दिसतंय माहिती नाही. बघ मला एक दिसतंय चित्र हे काढलेलं, ठीक आहे. आणि अजून इथून वरून एक चांगला व्ह्यू दिसतो. आता हे बनवलं गेंडा दिसणारा. अजून काय पाहिजे, म्हणजे म्हणूनच कोकणात स्वर्ग म्हणतात. हा गेंडा आहे. हे बघा इथे वेगवेगळे प्राण्यांची हा, इथे चित्रं असं दिसतायत बघा. कोल्हा दाखवलाय की काय दाखवलंय माहित नाही, पण हा गेंडा प्रॉपर दिसतोय. हा सगळ्यात मोठा. आणि हे पायांचे ठसेच वाटतं, हे बघ एवढे मोठे आहेत. हा हे बघ याच्यात तिथे पण क्लिअर आता नाही. हे बघ इथे पण एक हरणासारखं आहे असं. हरिणच आहे वाटतं. हरिण आहे. हे हरिणच आहे. आणि इथे पुढे माहिती आहे वाटतं. तर हे आहे भाई, तुम्ही जर कधी येत असाल गणपतीपुळे पण आपल्या बाजूला आहे. तुम्ही जर कधी गणपतीपुळे वगैरे येत असाल तर जाकादेवीच्या मार्केटच्या बाजूलाच आहे हे. म्हणजे तुम्ही विचारू शकता तिकडे देऊळ गावात. हो. तुम्ही कधी आला ते नक्की बघा भाई. हे खूप आपल्या काय ते प्राचीन आणि खूप सांस्कृतिक आहे आपलं, पारंपरिक. तिथे पण माहिती दिली. एक शिंगी गेंडा बघा, तो म्हटला होता ना गेंडा, त्याची माहिती आहे. एक शिंगी गेंडा आता मी एवढं वाचलं बघा 22 सुमारे 22,000 वर्षांपूर्वी अस्तित्व होते, जे त्यांनी आता काढलेले. आता भाई प्राऊड वाटते मला आता. असं प्राऊड म्हणजे पण भाग्य लागतं भाई, कोकणात जन्मला आणि अशा ठिकाणी जन्मला. गणपतीपुळ्याच्या बाजूला ते पण आता इथे खूप भारी भाई. तर नक्की बघा जर तुम्ही येत असाल तर. इथे तुमचा जास्त वेळ जाणार नाही पण ठीक आहे. आणि अजून एक या रस्त्यावर पुढे अजून एक आहे. तुम्ही जर बघाल ना सरळ तिथे देऊळ गावाच्या साईडला एक टर्निंग आहे लेफ्टला, तिथे पण आहे. तिथे पण जास्त दिसत नाही, म्हणजे 1-2 आहेत असे चित्र. तिथे माणसाचे चित्र काढले. तिथे मानवाचे चित्र ते हवं तर मी तुम्हाला जाताना दाखवतो. अजून एक तुम्हाला काहीतरी दाखवतो जे दादा विसरलाय. काय? हे बघा तुम्ही बघू शकता. अच्छा हे चित्र काढलंय त्यांनी. असंच चित्र काढलं. तर गाईज आपली थोडीशी शॉपिंग झाली आणि आपला भाऊ बघा जीपेला इंटरनेटचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे जरा बाहेर. गाईज इंटरनेट इश्यू. गाईज आम्ही निघालोय आत्ता जाकादेवीवरून. माझा एक ब्लॉग अपलोड होत नव्हता, खूप 1-1.5 तास थांबलो. आणि चंद्र काय दिसतोय बघा इथून. आणि आम्ही एकटेच आहोत
आजूबाजूला जंगल. भाई भाई काय फाटली पण आहे पण मजा पण येते आणि काय मजा कमी आणि फाटलेली जास्त आहे काहीच. भीती कसली भीती कसली हा आता म्हणत होता मला मुतायला होईल जर मग इथे कोण आलं मध्येच तर. आणि आता भीती कसली आहे म्हणतोय पण चंद्र एक नंबर दिसतोय काय एक नंबर दिसतोय काय. वाघ वगैरे आला तर मध्ये. भेटूया घरी जाऊन. घरचे पण आता जरा भडकले तेवढा वेळ थांबलोय तर पण कामासाठी थांबलेलो काहीच कामासाठी. आपला एक ब्लॉग अपलोड झाला तर माझी स्टोरेज कमी झाली आहे तर मी आता भावाच्या लग्नाचा ब्लॉग बनवू शकतो. जास्वंदीच्या फुलात मला गणपती दिसला ग मला गणपती दिसला. गणपती आपण गणपती आपण मोरया गणपती आपण मोरया. तर मित्रांनो घरी आलेलो आहे आम्ही. चेंज केलं आहे जेवलो आहे. जेवतानाचा ब्लॉग दाखवला नाही. आजची भाजी स्पेशल दाखवतो तुम्हाला. फणसाची भाजी गाईस. आणि मित्रांनो इथून आपल्या भावाच्या लग्नाच्या विधीला सुरुवात झाली. आपल्या गोंडबरे घराण्यातील निलेश गोंडबरे यांच्या लग्नाच्या घाणा भरायला सुरुवात होते. घरी गेली ती पण टोकणं खुश नाही दिसत आहे त्याच्यात 12 वाजते. नाही बरोबर. आणि गाईस आता आपण चाललोय आपल्या देवाच्या दर्शनाला. पप्पांच्या डान्समध्ये बसत. टोकणा खुश झाला आता. आता बाहेर घरात काय बोलत नव्हता. घरात मी पण बोलत नव्हतो. आता टोकणी भेटेल. कारण आहे मुंबई इंडियन्स आणि आज ती जिंकणार. बोल. तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. आणि आता आपण आलो झोपायला टेरेसवर. भाई काय मस्त थंड थंड वाटते भाई. एकदम भारी मजा. तर जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. चालेल चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टिक राहा. बाय बाय.